जीवनामध्ये बापाचं महत्त्व खूप असतं महाराज आयुष्यामध्ये. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला कसं माहिती, मी सुद्धा बाप आहे एका मुलाचा. आता नीट लक्ष द्या. एक दिवसाची चिंता करते ती आई. वाक्य नीट ऐका बरं का. आणि असं फ्रेश बसा. प्रवास करून कोण आलंय? वय वय रघुनाथ साहेब, प्रवास करून कोण आलं? मी आलो. काल रात्री 9 ते 11 कीर्तन पालघरला होतं. तिथून 12 वाजता निघालो, 11:30 12 वाजता, आणि डायरेक्ट इथं आलोय. म्हणजे रात्रभर प्रवास करून कोण आलोय? मी आलो. मी कसा दिसतोय तुम्हाला? फ्रेश दिसतोय. तुम्ही सगळे कुठले? हा, मग तुम्ही इथलेच आहे का? मग तुम्हाला झालंय काय असं? फ्रेश बसा. काय टेन्शन बिन्शन आहे का? पुरुष मंडळी तुमच्यावर काय कर्ज बिर्ज कोणावर माग? आणि असू द्या की कर्ज असलं तरी काय, त्याला ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. कर्जवाले म्हणतील आता शिक आधार देणारा महाराज भेटला. असं नको व्हायला. फ्रेश बसा महाराज. विठाला विठाला टाळ वाजवा टाळ. विठाला विठाला विठाला. जीवनामध्ये बापाचं महत्व फार असतं. आपण इथं होतो बघा. एक दिवसाची चिंता करते ती आई, आयुष्याची चिंता करतो तो बाप. हा, चुकींवर पांघरून घालते ती आई, पण चूक सुधरावी म्हणून सतत झटत असतो तो बाप. रिकाम्या पोटाला आई आठवते, रिकाम्या खिशाला बाप आठवतो महाराज. ज्या देवाला नवस न करता सगळ्या इच्छा पूर्ण होतात त्या देवाला बाप असे म्हणतात. हो, म्हणून जीवनामध्ये बापाचं फार महत्व असतं महाराज. किती सुंदर वर्णन आहे बघा. आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाच्या त्या वेदना कुणी जाणी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. बाप समजणं फार अवघड आहे महाराज. देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करावं, पण पुरातून वाहून नेणारा कोण होता त्याला विसरता कामा नये. जिजाबाईचं कौतुक अवश्य करावं, पण त्यावेळेला शहाजी राजाची जी ओढाताण होती ती सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. बरोबर आहे का नाही? हो, प्रत्येकाने आपला बाप आठवा महाराज. किती सुंदर वर्णन केलं बघा एका ठिकाणी. बाप कष्टाचा काबाडी, बाप कष्टाचा काबाडी, ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पोरासनी ठेवून कांड ऊसाच चाकतो या. खमीच खवाटी फाटलेलं, खमीच खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोत्राला सदा थिगळ जोडलेलं. आली जत्रा गावाची, आली जत्रा गावाची, बाप गावात जायाचा, उधार पादार कापड पोरासने आणायचा. जुन्या फाटक्यानं, जुन्या फाटक्यानं बाप जत्रेत फिरायचा. आमच्या सुखाची चिंता बाप मनात करायचा, बाप मनात करायचा. जीवनामध्ये बापाला किंमत आहे महाराज, आणि बाप झाल्याशिवाय बाप कळत नाही महाराज. तुम्हाला एक सांगू का? दुसऱ्याच्या बांधावर गेलेला 4 पायाचा बैल, नीट ऐका बरं का. दुसऱ्याच्या बांधावर गेलेला 4 पायाचा बैल बापानी एक आवाज टाकला तर मागं फिरतो. फिरतो का नाही? अहो फिरतो का नाही? फिरतो. पण आपल्या पोटच्या पोराला 5 वेळा आवाज द्या तरी तो मागं वळून पाहत नाही. ओ, त्या बैलाला बाप आणि बापाचं प्रेम कळालं महाराज.
पण या 21 वर्षाच्या बैलाला बाप आणि बापाचं प्रेम कळलं नाही, हे मोठं दुर्भाग्य आहे महाराज. हो. याच्या पुढं जाऊन सांगू का, विराट कोहली कोणाला माहीत नाही? सगळ्यांना माहिती आहे का नाही? क्रिकेटर विराट कोहली ज्या वेळेला 1 रन करतो का, 1 रन, तो 22.5 फूट पळतो. किती? 22.5 फूट. पण ज्या वेळेला तो 1 रन करतो त्यावेळेला कोट्यवधी तरुण पोरं टाळ्या वाजवतात का नाही? पण आपला 75 वर्षाचा बाप रोज या बांधावरून त्या बांधावर आयुष्यभर फेऱ्या मारतोय, त्याच्या कधी टाळी वाजवून अभिनंदन केलं का आपण? कधीच नाही महाराज. बाप समजणंच फार अवघड आहे महाराज. एका ठिकाणी फार सुंदर वर्णन केले बघा. उरा मंदे माया त्याच्या काळ्या मेघवानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हसू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. बाप समजणं फार अवघड आहे महाराज. हो, म्हणून बापाला समजा. हिंदू धर्म संस्कृतीमध्ये 4 जणांना देव मानले गेले. 4 जणांना: मातृदेवो भव, पितृदेवो, आचार्य देवो, आणि पुढं काय? अतिथी देवो भव. आईला देव मानले गेले, वडिलांना देव मानले. पुढं काय? अतिथी. अतिथी या शब्दाचा अर्थ काय हो बसणारे मंडळी? अतिथी जो कधी तिथी पाहून येत नाही, अचानकच येतो. पण त्याला सुद्धा शास्त्रात काय सांगितलंय? देव आहे. अतिथी देवो भव, आचार्य देवो भव. आपले जे गुरु आहेत त्यांना देव मानले गेले. आई वडिलांना देव. पंढरपूरला जाता का? मला सांगा, पंढरपूरला देव कोणामुळे आला? बरं, पुंडलिकामुळे आला. पुंडलिकाने काय केलं? एवढं कळलं तरी लई झालं बाबा. काय कीर्तन ऐकायचं 2 तास? काय 2 तासात काय? आई वडील, माय बाप केवळ, आणि त्याने न जावे. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल माय बाप चुलता. विठ्ठल पठणी आणि त्रास, विठ्ठल बहिणी आणि त्रास. विठ्ठल बिन जाड नाही गोता, तुकामने आता नाही दुसरे, तुकामने नाही आता दुसरे, तुकामने नाही आता दुसरे, तुकामने नाही आता दुसरे. विठ्ठल पुळीचे दैव, विठ्ठल पुळीचे दैव, विठ्ठल पुळीचे दैव. एकदा गायक वादक साठी जोरदार टाळ्या वाजवा महाराज. कीर्तनाला एक सूचना आहे बघा. टाळी वाजू वाटली तरच वाजवायची. टाळी वाजूच वाटली तर, पण जर वाजवली तर त्याचा आवाज 2 किलोमीटर गेला पाहिजे. उग 10 रुपयाला एक टाळी यासारखं वाजवायचं नाही. जरा मनापासून वाजवायची. कशी? तरी काय ना, अजून करंट लागलं नाही, तो लागल हळूहळू.
टाइम आहे आपल्याला. मला एक सांगा बरं बसणारी मंडळी, थोडं विषयांतर होते तरी मी बोलतोच. गायन करणं सोपं आहे का हो? अहो सोपं आहे का नाही? नाही सोपं नाही महाराज, त्याच्यामुळे कष्ट आहे. काहींना नुसतं सा लावायला वर्ष जाते. सोपं आहे का? नाही महाराज. हे मृदंग वाजवणं सोपं आहे का? हा अहो बोट फुटतात वाजून वाजून, बोटातून रक्त येतं. ते 7-8 वर्षाची मेहनत आहे महाराज, तेव्हा एवढं सुंदर ते बोल वाजवत येतं. सोपं नाही. दिसायला भारी वाटतं ऐकायला, पण त्याच्या मागे कष्ट भरपूर आहे महाराज. बरं त्यांचं जाऊ द्या. कीर्तन करणं सोपं आहे का हो? तुम्ही माझ्या पुढे नाहीच म्हणणार. मी इथून गेल्यावर तुम्ही माझ्या मागं काय म्हणता हे महत्वाचं आहे. सोपं नाही महाराज. बघा आता एवढे सुंदर इथं मृदंग वादक आहे महाराज, सुंदर गायक मंडळी इथं, टाळकरी मंडळी, महाराज मंडळी सगळी इथं आहेत. आमच्याकडं सगळ्यांकडं बघून तुम्हाला कुठंतरी मनात असं वाटत असेल की महाराज लोकांची लई मजा आहे, महाराजांची लई मजा आहे. वाटतंय ना बाबा? पण त्याची मजा नाही महाराज. तुम्हाला एक सांगू का गोष्ट? रॉकेट माहिती आहे ना? रॉकेट कुठं उडतं? आकाशात. आपण काय म्हणतो, काय उंच रॉकेट उडते हो. पण त्या रॉकेटचा माग धूर किती निघतो तुम्हाला माहित का रॉकेटला? मग तसं आमच्याकडे बघून तुम्हाला वाटत असेल महाराज लोकांची लई मजा आहे, पण आमचा माग धूर किती निघतो हे आम्हालाच माहित. तुम्हाला काय माहिती वय? सोपं नाही. आता विषय निघाला म्हणून सांगतो. मागच्या 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 35,000 किलोमीटर. किती 35,000. दिवसही गाडीत आणि रात्रही. घरी जायला याची गॅरंटी नाही. बाबा काय घरी जाऊन देत नाही मला. कशाला जाता? वा 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 वा. सोपं नाही महाराज. दिवस रात्र गाडीत असावं लागतं. पण हे तुमचं असणार आमच्यावरती काय प्रेम आहे महाराज, त्यामुळे हे शक्य आहे महाराज. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आता नीट ऐका, अजून पुढे जाऊन सांगतो. एक जण माझा मित्र होता, तो मला भेटला की नुसताच कणायचा माझ्या पुढं, साहेब महाराज तुमची लई मजा, तुमच्यासारखी मजा बोला 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 कोणाचीच नाही. मी म्हणलं कणू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत गाडीत फिर. किती दिवस? 8 दिवस. तो म्हणला महाराज मी वाजवणार नाही, गाणार नाही. म्हणलं तुला कोण गायला वाजवायला देतंय? इथं रती महारथी पडले, तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8 दिवस. टाकलं त्याला गाडीत. असं फिरवलं महाराज त्याला, रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला, सकाळ संध्याकाळ कीर्तन. असं वैतागलं ते प्रवासाला 8 दिवसातच. 9व्या दिवशी माझे पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या वंश, पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. सोपं नाही महाराज हे, त्याच्या मागं कष्ट आहे. पण हे सगळं तुमचं असणारं प्रेम आहे महाराज, आणि प्रेमानेच राहिलं पाहिजे जीवनामध्ये. दुसरं काय आहे महाराज? कोणता दिवस कसा येईल आपण सांगू शकत नाही महाराज. थोडं थोडं मध्ये राहा, मग त्यांना दिसेल असं. थोडं जरा 2 पावलं तिकडं सारखा. म्हणजे ते कसं, ते आम्हाला खुणा माहिती काय असतं ते. आम्हाला बघितलं तरी कळतं त्यांना काय पाहिजे. वा वा. विठाला विठाला कोणता दिवस कसा येईल आपण सांगू शकत नाही. आता थोडं मुद्द्याचं बोलू आपण, नीट लक्ष द्या. मला सांगा बसणारे मंडळी,
माणसाने मारावं किंवा नाही? तुम्ही तर बोलायचे पण झाले. माणसाने मरावं किंवा नाही? हा वय महिला मंडळ मरावं? मरा मग काय आता. ऐका 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 बघा, आता तुम्हाला उत्तरच देऊन टाकतो म्हणजे मी मोकळा. बघा, तुम्ही हा जरी म्हणले तरी आणि नाही जरी म्हणले तरी मरण कोणाला चुकलंय का? जो आलाय तो जाणारच आहे महाराज. आता याचा पुढचा मुद्दा आहे का, माणसाने मरावं कधी? काय अवघड आहे का? माणसाने मरावं कधी? वय झाले हो. आता ऐका 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 ऐका, माणसाने मरावं कधी? ऐका, माणसाचा मृत्यू हा दिवसा झालेला असावा. नीट ऐका बरं का, मी तुम्हाला पुरावा सकट सांगणार. माणसाचा मृत्यू हा दिवसा झालेला असावं, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं, शरीराचं तापमान समान असावं आणि जठराग्नी प्रदीप्त असावा. तुम्ही म्हणाल हे वाचायचं कुठं? तर ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे, आत अग्नी ज्योतीचा प्रकाशू, बाहेरी शुक्ल पक्षू आणि दिवसू आणि सामा सामाजी मासू उत्तरायण. मग तुम्ही म्हणता महाराज तुम्ही एवढं बोलताय, उत्तरायण असावं, शुक्ल पक्ष असावं, दिवस असावं, तापमान समान असावं, जठराग्नी प्रदीप्त असावा, एवढं तुम्ही आम्हाला सांगताय, तुम्ही सुद्धा नीट माराल का? आम्ही उरफाट तिरफाट मरू शकतो, ते काय आपल्या हातात थोडी आहे मृत्यू, ते प्रत्येकाचं प्रारब्ध आहे महाराज. पण मृत्यू कसा असावा याचा उल्लेख दिला ज्ञानेश्वरीमध्ये केलेला आहे महाराज. मग माणसाचा मृत्यू हा दिवसा झालेला असावा, उत्तरायण असावं, शुक्ल पक्ष असावं, शरीराचं तापमान समान असावं, जठराग्नी प्रदीप्त असावा. पण मृत्यू हा सांगून येत नाही, हा डायरेक्ट येणार रे महाराज, तुम्हाला सांगून येणार नाही. एक जण माझ्याजवळ आला कीर्तन संपल्यावर आणि म्हणला महाराज, म्हणलं बोला. तो म्हणला महाराज यम लई वाईट. काय म्हणला? यम लई वाईट. मी म्हणलं झालं काय? तो म्हणला माझ्या बायकोला घेऊन गेला. मी म्हणलं यमासारखा चांगला तर देव नाही. यमासारखा. तो म्हणला तुम्ही असं कसं काय म्हणता महाराज? म्हणलं यम असा डायरेक्ट येऊन घेऊन जात नाही, तो अगोदर 3 मिस कॉल देत असतो. किती? आणि चौथ्यांदा मग घेऊन जातो. तो म्हणला महाराज मला तुमचं सगळं पटते, तुम्ही म्हणत असाल बरोबरच म्हणताय, पण यमाकडं आमचा नंबर गेलाच कसा? मी म्हणलं तुझाच काय, तुझ्या अख्ख्या खानदानाचा नंबर यमाक, असं अडवाणी काय करतो? मग मी त्याला सांगायला सुरुवात केली, पहिला मिस कॉल नीट ऐका. आता मला तरी वाटतं इथं बसलेल्यापैकी 99% लोकांना तो मिस कॉल आलेला आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? काळे केस पांढरे होणे. मृत्यूची या भेटी जवळी आली, मृत्यूची या भेटी जवळी आली, या भेटी जवळी आली, मृत्यूच्या भेटी जवळी आली. जरा कर्णमुळी सांगोली गोष्टी, जरा कर्णमुळी सांगोली गोष्टी, मृत्यूची या भेटी जवळी आली, मृत्यूची या भेटी जवळी आली, मृत्यूची या भेटी जवळी आली. पहिला मिस कॉल काळे होणे. पण लोक एवढे हुशार निघाले,
डाय केला हो लोकांनी, डाय. केस काळी केली, काळी. पण त्यांना मिस कॉल काही समजला? बोला मागची मंडळी, मिस कॉल समजला नाही. मग यम म्हणला जाऊ दे बो, पहिली भूलचूक माफ, दुसरा मिस कॉल देऊ म्हणला. मग दुसरा मिस कॉल दिला यम. डोळ्याची पावर कमी करून टाकली. लोक त्याच्यापेक्षा हुशार. वा 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 वा. डोळे तपासून चष्मा घातला, पण मिस कॉल काही समजला. यम म्हणला आता शेवटचा चान्स, आपल्याला तेवढा टाइम नाही, शेवटचा एक मिस कॉल देऊ. पुढचे 2-3 दात पाडून टाकले. लोक त्याच्यापेक्षा काय केलं बाबा, बसवलं दुसरं. तुमच्या इथे काय म्हणतात त्याला, बचाळ. वा वा, काय बचाळ म्हणले काय? हा, बचाळ बचाळ. आमच्या इथे कवळी म्हणतात. पण अच्छा अच्छा अच्छा, नाही असू द्या, हा पण शब्द चांगलाच वाटला मला. इथून हा एवढा एक शब्द घेऊन जाईन मी बाबा. हा हा, पण त्यांना मिस कॉल काही समजला नाही. 3 मिस कॉल झाले, समजला नाही. यम म्हणला आता कवर मिस कॉल खेळायचं, बाद झालं म्हणलं. आता मिस कॉल नको, व्हॉट्सअप नको, टेक्स्ट नको, मेल नको, काही नको, डायरेक्ट रिसिव्ह कॉल. आणि त्या कॉलला कट करायला ऑप्शन नसतं, तो फोन उचलायलाच लागतो. मग तुम्ही शेतात असू, घरात असू, नाही तर माझ्यासमोर कीर्तनात बसलेला असू, फोन आला की तो उचलावाच लागतो, त्याशिवाय पर्याय नाही महाराज. तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंजे रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंजे रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंजे रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंजे रहेगा पिंजरा खाली. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. पिंजरा. महिला मंडळ आता घरी म्हणतच जायचं पिंजरा, किती केलं तरी पिंजरा. हा, इथून उठल्यावर म्हणायचं बाया माई चप्पल कुठे गेली, पिंजरा. सगळं खाली महाराज, काय वर आहे महाराज, सगळं खालीच. किती केलं तरी सगळं इथंच ठेवून जायचं महाराज, पिंजरा खाली महाराज. नीट लक्ष द्या महाराज. म्हणून जीवनामध्ये मनुष्य जन्म मिळालाय, माझं माझं करत बसू. आता कॅलेंडर बदललंय, 2026. कोण म्हणलं 27? तुमचं गाव 1 वर्ष पुढे आहे का काय? 2026 महाराज, कॅलेंडर बदलले. या 2026 मध्ये एकच गोष्ट लक्षात घ्या, माझं माझं करत बसू नका. काही ना सवय असते, या बाबळीपासून तर त्या बाबळीपर्यंत सगळं माझं. तू इथे येऊनच दाखव, मग तू ये आणि माझं माझं करण्यात काय मजा आहे. जेव्हा आपण म्हणतो ना हे माझं ते माझं, तेव्हा देव वरती आपल्याकडे बघून हसत असतो. देव म्हणतो सगळा 7-12 तर माझ्या मालकीचा आहे, तुला फक्त 70-80 वर्षाच्या करारानं खाली पाठवले. एकदा का तुझा करार संपला, याच्यातली फुटकी कवडी सुद्धा तू वर घेऊन जाऊ शकत नाही. तू कसला मालक, तू कसला मालक, सगळे जाणारे महाराज. आज मेला पंजा मेला,
बाप मसना गेला हो देखत देखत नातू पंतू तोही दैसा झाला देखत देखत नातू पंतू तोही दैसा झाला उठा जागा पाठे बयाले मोठे उठा जागा पाठे बयाले मोठे हे आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला 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 देख देखत देख देखत देख देखत नातू पंतू तोही दैसा झाला देख देखत नातू पंतू तोही दैसा झाला देख देखत नातू पंतू देख देखत 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 हवा देख देखत नातू पंतू तोही दैसा झाला उठा जागा पाठे एकदा गायक वादकासाठी टाळ्या वाजव महाराज वा 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 या बात आहे. सगळे जाणार आपण एक दिवस मग असं जाऊ नका एवढंच म्हणणे नका करू नाश आयुष्याचा काय नाश करता महाराज मनुष्य जन्म सारखा सारखा नाही हो बघा गॅरंटी तर नाहीच महाराज आजी मागुता हाची जन्म पावसी मागुता हाची जन्म पावसी भोगिले सुख तू जातसी भोगिले सुख आहे तू न घडे सायास हे तुला घडे सायास सारे अंत होसी जाणोनिया आहे अंत होसी जाणोनिया सारे अंत होसी जाणोनिया सारे अंत होसी जाणोनिया लक्ष सौर्याची न चुके फेरा लक्ष सौर्याची न चुके फेरा लक्ष सौर्याची न चुके फेरा गॅरंटी नाही महाराज भेटलाय नशिबानं गॅरंटी नाही महाराज या नरदेहाची इच्छा देव व्यक्त करतात स्वर्गीचे अमर मृत्यूलोकी व्हावा जन्म देवांना मिळत नाही आपल्याला मिळालंय आपण भाग्यवान आहे महाराज कोण आहे आपण भाग्यवान आहे हो भाग्यवान आपल्या इथं भाग्यवान कोणाला म्हणतात हिरीला पाणी लागलं भाग्यवान आहे लग्न झालं भाग्यवान का आता भाग्यवानच म्हणावं लागेल काय लग्नाचं लय अवघड महाराज तो विषय नाही काढलेलाच बरा ज्याचं झालंय त्याचं बरं आहे तुम्ही माय काय बघता मला झालंय बरं का लगेच झालं त्याचं बरं आहे नाही झालं त्याचं लय अवघड महाराज ते रोज एकच गाणं ऐकतं त्याचं नाही झालं ना ते एकच गाणं ऐकतं एकच यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात आणि एकदा का लग्न झालं त्याचं गाणंच बदलतं ये क्या हुआ कैसे हुआ पुढं काय बाबा
बाबा म्हणतात क्यू हुआ. लय अवघड आहे महाराज. शादी का लड्डू खाए वो भी पछताए, ना खाए वो भी पछताए महाराज. लय अवघड. ज्याचं झालंय त्याचं बरं आहे महाराज. म्हणून मी नेहमी वाक्य सांगतो कीर्तनामध्ये. बघा बघा, कोणत्याच संतांनी संसार सोडूनच दे असं सांगितलं नाही. संसारावरचं थोडं प्रेम कमी करून देवाची भक्ती करा असं सांगितलं. म्हणून संसार पण चांगलाच असला पाहिजे माणसाचं. घरात वातावरण चांगलंच पाहिजे ना. पती पत्नीने सुद्धा एकमेकांसोबत चांगलं वागलं पाहिजे. घरात वातावरण चांगलं पाहिजे. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल साहेब. पती पत्नी म्हणजे पुढचं चाक म्हणजे पती आणि मागचं चाक पत्नी. हा बोलत जा. पुढचं नवरा आणि मागचं बायको. पण मागचं चाक थोडं भाव खातं. कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन कुठल्या चाकाला आहे. हा मागल्या चाकाला. म्हणून मागचं चाक थोडं भाव खातं. पण आज मी इथं सांगतो मागच्या चाकानं भाव खायची गरज नाही. का? हँडल पुढच्या चाकाला आहे ना. पुढे हँडल आहे ना. पुढचं चाक खड्ड्यात गेलं, मागचं खड्ड्यातच जाणार ना. मग ते बॅलेन्स महत्वाचं आहे. एकमेकांना समजून घेतलं पाहिजे नाही का. याचं थोडं पुढं सांगू का एक वाक्य ऐका. प्रचंड बहुमताने विजय तुमच्याकडे आहे. हा 12 जिल्हे राहू द्या बाबा. ते थोडंफार चालणार. त्यांचे दिवस आहे आता. असू दे. हा याच्या पुढे जाऊन एक वाक्य सांगतो. घरात वातावरण चांगलं पाहिजे. बघा बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये. आता तरी खुश व्हा. तुम्ही मायकच पाहत आहे. बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये. पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. तुम्ही बघितलं का टाळ्या कुठे वाजल्या फक्त. गेला बॅलेन्स. बॅलेन्स महत्वाचं आहे महाराज. एकमेकांना समजून घ्या. आनंदाने राहा. हसलं पाहिजे. प्रेमाने. लाईफ इज नॉट वन्स मोर. 2 दिवसापूर्वी झाली घटना. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. मला सांगायचं काय याच्यामध्ये नीट लक्ष द्या. विमानात चढायला पैसे लागतात पण विमानातून खाली सुखरूप यायला नशीब लागतं. विमानात चढायला पैसे पण विमानातून सुखरूप खाली यायला नशीब लागतं. महाराज सांगता येत नाही ना कोणते दिवस कसं येईल. आपण सांगू शकत नाही महाराज. म्हणून लाईफ पुन्हा नाही. एकदाच आहे. आयुष्य एकदाच आहे. वन्स मोर नाही. मग चांगलं जगा महाराज. चांगले कर्म करा. बघा प्रारब्ध आपल्या हातात नाही. कुठं जन्म होणार आपल्या हातात. कुठं मृत्यू होणार आपल्या हातात. पण जन्म आणि मृत्यू याचा मधला जो काळ आहे ना तो आपल्या हातात आहे. कर्म आपल्या हातात आहे. कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं राहायचं कोणाच्या हातात आहे. आपल्या हातात आहे ना. माणसाने चांगलंच बोललं पाहिजे. साचा निमवाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. मुखी अमृताची वा मुखी अमृताची वाणी. मुखी अमृताची
हाताची वाणी. माणसाचं बोलणं चांगलं पाहिजे. वेची ते वचन जेनेरा हे समाधान. आपल्या बोलण्यामुळं समोरच्याला समाधान मिळालं पाहिजे असं माणसाचं काय पाहिजे, बोलणं पाहिजे. विचार करून बोललं पाहिजे. माणूस रागात तर काहीही बोलून जातो. एक वाक्य सांगू का, रागात असताना शिव्या द्यायला ताकद लागत नाही, रागात असताना ओरडायला ताकद लागत नाही, आणि रागात असताना मारामारी करायला अजिबात ताकद लागत नाही. खरी जी ताकद लागते ती शांत बसायला. कारण शब्द निघतात हृदयातून पण अर्थ निघतात डोक्यातून. माणसाने विचार करून बोललं पाहिजे. ज्यांनी जीभ जिंकली त्यांनी जग जिंकलं महाराज. चांगलं बोललं पाहिजे, विचार करून बोललं पाहिजे. रस्त्यात येतानाच गाडी, आता माझा अभ्यास गाडीतच असतो, घरी टाईम भेटत नाही कार्यक्रममुळे. येताना एक गोष्ट वाचली मी, त्याच्यामध्ये असं दिलं होतं, पुरुष मंडळी एका कानानं ऐकतात, म्हणा ना म्हणा, दुसऱ्या कानानं, हा, पुरुष मंडळी एका कानानं ऐकतात, दुसऱ्या कानानं सोडून देतात. आणि महिला मंडळ दोन्ही कानानं ऐकतात, तोंडानं सोडून देतात. त्यांना एखादी गोष्ट कळावी, जोपर्यंत 10-12 बायांना ते सांगत नाही त्यांचं मन भरत. आणि प्रत्येकीला सांगताना एकच वाक्य म्हणणार, तू ये म्हणून, तू ये म्हणून सांगते. कोणाला सांगू, आणि अख्ख्या गावाला सांगू सुटते. माझा यातून सांगण्याचा मुद्दा काय, नीट लक्ष द्या. जिथं बोलायची गरज आहे तिथं बोललंच पाहिजे ना, पण जिथं बोलायची गरज नाही तिथं माणसाला मौन राहता आलं पाहिजे. आणि ज्याला मौन राहता येतं तोच खरा शहाणा. विठाला म्हणून जीवनामध्ये येऊन चांगले कर्म करा महाराज. मनुष्य जन्म सारखा नाही, तो फक्त एकदाच आहे. देवांना मिळत नाही, आपल्याला मिळालंय, आपण भाग्यवान आहे. आपला विषय चालला होता भाग्यवान कोणाला म्हणतो आपण. विहिरीला पाणी लागलं भाग्यवान, लग्न झालं भाग्यवान, पोरग झालं याला भाग्यवान म्हणत नाही महाराज. भाग्य करनो हे धन पुत्र दारा, निकटवाचा माझा संता पायी, भाग्य करनो हे धन पुत्र दारा, निकटवाचा माझा संता पायी, संता बर 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 चालू 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 चालू. सगळे नका जाऊ, नाही जाऊ 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 ज्यांना जायचं जाऊ, ज्यांचं त्यांना जाऊ द्या, काय विषय नाही. आजचा दिवसच आहे तो महत्वाचा. वा, ऐका ऐका ऐका. भाग्य 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 कशाला म्हणतात, ह्याला भाग्य म्हणत नाही. दैववान भाग्यवान हा नाही. जे कोणाला मिळत नाही पण आपल्याला मिळाले त्याला भाग्यवान दैववान म्हणतात. मनुष्य जन्म कोणाला मिळत नाही, आपल्याला मिळालं, आपण भाग्यवान आहे, दैववान आहे. देवांना मिळत नाही पण आपल्याला मिळालं, आपण भाग्यवान आहे. अभंगाचं प्रथम चरण.
एक से बडकर एक येतं, काय कमतरता नाही महाराज. जे जया पाहिजे. वा वा, चांगलं आहे. य लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. हो, नीट लक्ष द्या. देह मिळत नाही आपल्याला, मिळाला आपण भाग्यवाने दैववाने, बरोबर. हो, पण या जन्मात येऊन करायचं काय? दास विठोबाचे झालो. हो, पण त्याच्यामध्ये असं सांगितलंय की या जन्मात येऊन या आयुष्यात सच्चिदानंद पदवी घ्या. काय घ्या? आता सच्चिदानंद, सच्चित आनंद, सच्चित आनंद. जो सत नाही तो चित नाही, आणि चित नाही तर आनंद नाही. आता पुढं आहे का? आनंदाचे प्रकार आहे. आनंद, आत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद, विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आला आत्यानंद, मी कोण ब्रह्मानंद, परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. आता संसारात विषयानंद आहे, विषयात आनंद आहे, पण तृप्ती नाही. आता नीट लक्ष द्या, जरा एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला. महिला मंडळ माझ्याकडे लक्ष राहू द्या. समजा तुम्हाला देवी प्रसन्न झाली, देवी होणार नाही पण आपण समजायचं झाली, आपण समजायचं झाले व, आणि देवीनी प्रसन्न झाली. देवी म्हणली, बोल भक्तीनबाई बोल, मी तुझ्यावर काय आहे? प्रसन्न आहे. मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तू खरी भक्ती नाहीस. बोल, तुला कुठं जायचे? स्वर्गात जायचे, वैकुंठात जायचे का नरकात जायचे? आता बोला पटकन. आता तुमच्याशी कोण बोलती? आता इथं कोण बोलती? देवी. मग देवीला सांगा पटकन, चला तुम्हाला कुठं जायचे? स्वर्गात जायचे, वैकुंठात जायचे का नरकात जायचे? तुम्ही फक्त बोला, मी स्वतः तुम्हाला नेऊन घालणार. त्या गाडीचा ड्रायव्हरच मी असं समजा, पटकन बोला. कुठं जायचं? स्वर्गात जायचं का वैकुंठात का नरकात? बोला पटकन. एक घ्या पटकन. वैकुंठात जायचं का? वैकुंठात जायचं का? ऐका आता ऐका बरं का, ध्यान देऊन ऐका. वैकुंठात जर जायचं असेल तर त्याला तप करावं लागतं. वैकुंठी जावया तपायचा. आपल्याच आता ते तपात प्रकार आहे, कायिक तप, वाचिक तप, मानसिक. आपल्याच्याने एकही तप होणार नाही, म्हणून वैकुंठाला जायची भाषा करायची. म्हणजे वैकुंठ गेलं. आता कुठं जायचं? बोला पटकन. स्वर्गात जायचं का? ऐका आता, स्वर्गात जर जायचं असेल तर त्याला पुण्य करावं लागतं, बरोबर आहे का नाही? पण त्याची गंमत अशी आहे, जोपर्यंत पुण्य, तुम्ही स्वर्गात, पुण्य संपलं मग त्या पुण्याची पावटी, सवेची इंद्रपणाची उटी, मग येऊ लागती माघारी मृत्यू लोका. म्हणजे पुण्य आहे तो पण तुम्ही कुठं? स्वर्गात. पुण्य संपले की परत खाली. मग जायचं कायला? परत जर खाली जायचं तर वर जायचं कायला? स्वर्गात. स्वर्ग कॅन्सर. आता राहिलं काय? बोला. नरक. आता ऐका, नरकाला जर जायचं असेल तर पाप करावं लागतं. काय करावं लागतं? नरका जाणे तेने पापाचार. आता ऐका, तुम्ही कीर्तनाला बसताय, तुळशीला पाणी, गाईला चारा, घरात आल्यानंतर पाहुण्यांना पाणी, त्यांना जेवू, मग हे पुण्याचं काम आहे का पापाचं? बोला पटकन. पुण्याचं. आणि नरकाला काय लागतं? मग तुम्ही स्वर्गाला जाऊ शकत नाही, वैकुंठाला जाऊ शकत नाही, आणि नरकाला तर अजिबात जाऊ शकत. एका मिनिटात उत्तर द्या, तुम्हाला नक्की जायचंय कुठं? बाबा, बाबाकडे उत्तर असतं सगळे. बाबा म्हणतात तुम्ही कुठं जाऊ नका, घरी नीट राहा. काय घेऊन बसलं? वा वा वा. चला, महिला मंडळाचं झालं. आता इकडं देव प्रसन्न झाला, होणार नाही पण तिकडं किती आनंद झाला बघा. वा वा. तुम्हाला देव प्रसन्न झाला आणि देव म्हणला, बोल भक्ता बोल, मी तुझ्यावर काय प्रसन्न आहे. बोल, तुला काय पाहिजे? मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे का सिद्धी पाहिजे? बोला पटकन. आता काय पाहिजे? काय पाहिजे? मोक्ष पाहिजे का? ऐका, मोक्ष जर पाहिजे असेल तर मोक्ष या शब्दाचा अर्थ पहिला समजून घ्या. मोक्ष म्हणजे काय? पुन्हा जन्माला येणं नाही आणि जाणं नाही. मग
तुम्ही जर पुन्हा जन्माला आले नाही तर तुमच्याकडून टाळ पखवाज गंध कीर्तन हरिपाठ प्रवचन भक्ती होणार नाही. कारण हा देह एवढा मौल्यवान आहे, देवांना पाहिजे त्यांना मिळत नाही आणि आपल्याला मिळालं तर नको म्हणतात. मोक्ष पाहिजे, मोक्ष सुख हानू. मग त्या मोक्षाला करायचं काय जर देवाची भक्ती करता येत नसेल तर? मोक्ष नको. आता राहिलं काय? मुक्ती पाहिजे का बाबा? मुक्ती मुक्ती समजून घ्या. आध्यात्मिक दुःखाची निवृत्ती परमसुखाची प्राप्ती म्हणजे कायमचं सुख येणं आणि कायमचं दुःख जाणं. आता मला एक सांगा, जर तुम्ही कायमचे सुखी झाले, दुःख आलंच नाही, तुम्ही देवाला आठवाल का? कायमचं सुख आल्यावर देवाला आठवाल का? मग देवाला जर तुम्ही आठवणारच नाही तर त्या सुखाला करता काय? मुक्तीला करता काय? मुक्ती नको, चला कॅन्सल. आता राहिलं काय? सिद्धी. सिद्धी दिली तुम्हाला सिद्धी, हात लावील तिथं सोनं. जेवायला बसला, जेवायला चपातीला हात लावले, चपाती सोन्याची बॉम्बला. लावला पप्याच्या आईला हात, बायको सोन्याची बॉम्बला. अहो त्या सिद्धीला करता काय? ती सिद्धी काय कामाची का? जवत्या परमानंदी मननाची वदनाची, जवत्या परमानंदी मननाची, जवत्या परमानंदी मन नाही, जवत्या परमानंदी मन नाही. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी. हा जवत्या परमानंदी, जवत्या परमानंदी मननाची, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी. जवत्या परमानंदी मन नाही, जवत्या परमानंदी मन नाही. सिद्धी सुद्धा कामाची नाही. म्हणजे बघा, स्वर्ग नको, नरक नको, वैकुंठ नको, मोक्ष नको, मुक्ती नको, सिद्धी नको. मग नक्की काय पाहिजे बुवा? तू कोवऱ्या म्हणतात काहीच नको. तुगा मरे गर्भवासी, 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 तुगा मरे गर्भवासी. सुखे घालावे आम्हास, सुखे घालावे आम्हास. गायला आवड, गायला आवड, सुखे घालावे आम्हास, वे आम्हास. गायला आवड, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास. एवढंच करा, बाकी काय नाही. मूर्ती लोकात जन्माला घाला, देवाची भक्ती करू द्या, कारण हा देह मिळत नाही महाराज, मिळत नाही महाराज. म्हणून सर्वांनी एकदा हाताने टाळ्या वाजवा आणि मुखानं गोड भजन करा. विठोबा हरी विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई. हरी हरी विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई. बोला पुंडलिक
इहलोकीचा देह देव इच्छिता ती पाय धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. हो, दास दास या शब्दाचा अर्थ काय? हा, सेवक बाबा, पडलेलं काम करत राहणे दास. पण एक वाक्य सांगू का तुम्हाला, परमार्थात जो दास झाला त्याचाच परमार्थ झाला. दास होणं फार महत्वाचे आहे. तुका म्हणतात आम्ही जन्माला आलो, धन्यता व्यक्त करतात, जन्माला आलो पण दास कोणाचे झालो? विठोबाचे झालो. दास होणं फार महत्वाचे, परमार्थ फार महत्वाचे जीवनामध्ये येऊन. आणि या गोष्टी आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक तर मनुष्य जन्म मिळतो, आंधळ्याच्या हातामध्ये जसा कावळा सापडावा तसा मनुष्य जन्म आपल्याला मिळालाय, सगळ्यांना माहिती आहे. मग या मनुष्य जन्मामध्ये येऊन चांगलं नाव करा, असं जाऊ नका, मोठं व्हा. पण एक वाक्य सांगू का, मोठं होण्यासाठी कधी कोणाचा आधार घेऊ नका. तुम्हाला सांगतो ऐका, मोठं होण्यासाठी कधी कोणाचा आधार घेऊ नका. जर तुम्ही एखाद्याचा आधार घेतला आणि मोठे झाले, मोठं झाल्यानंतर मग ज्याचा तुम्ही आधार घेतला का ते म्हणतात आम्ही यांना मोठं केलं. त्यामुळं थोडा वेळ जाईल पण स्वतःच्या पायावर उभा राहा, दुसऱ्याचा आधार घेऊ नका. हे कारण हे कलियुग आहे महाराज, हे कलियुग असंच आहे. कलियुगात सगळं अवघड गोष्ट आहे महाराज. आता कधी आहे मतदान? कधी आहे? 7ला आहे ना? आमच्याकडे पण 7लाच आहे. लोक म्हणतात राजकारण लय वाईट, राजकारण लय वाईट, राजकारण लय वाईट. पण मी म्हणतो राजकारण वाईट नाही, राजकारण सुंदर समाजकारण आहे महाराज. आम्ही गावात येऊन 2 तास कीर्तन चांगलं करू शकतो पण त्या गावचा विकास नाही करू शकत. तो गावचा जो विकास आहे तो कोणाच्या तरी हातात दिलेला आहे. गावचा विकास कोणाच्या ना कोणाच्या तरी हातात दिलेला आहे महाराज. एखादा व्यक्ती जर गावासाठी काही काम करत असेल, तालुक्यासाठी काही काम करत असेल तर त्याच्या मागं उभं राहणं आपलं कर्तव्य आहे महाराज. हो, आणि याच्या पुढं जाऊन एक वाक्य सांगू का, पक्षावर प्रेम करण्यापेक्षा माणसावर प्रेम करायला शिका महाराज. एखाद्याचा देह जर समाजाच्या कामी आला तर तो मेल्यानंतरही त्याची कीर्ती मागं राहते, हे लक्षात घ्या. म्हणून चांगल्या माणसाच्या पाठीमागं नेहमी उभं राहा महाराज. आणि याच्या पुढं जाऊन एक वाक्य सांगतो बघा, एखादा व्यक्ती आमदारा खासदारासोबत उभा राहतो, फोटो काढतो, फोटो, त्या फोटोची फ्रेम बनवतो, फ्रेम, आणि घरात असा हॉलमध्ये लावतो आणि येणाऱ्या जाणाऱ्याला पार बेजार करून सोडतो. साहेबाचे आपले संबंध आहे. ताटाला ताट लावून जेवतो आम्ही, साहेब माझ्या शब्दाच्या पुढं जात नाही. घरी याचं बायको ऐकत नाही पण साहेब शब्दाच्या पुढं जात नाही. बघा एक वाक्य सांगू तुम्हाला, मी साहेबाचा आहे हे म्हणणं काही वैशिष्ट्य नाही. मी साहेबाचा आहे याच्यात काही वैशिष्ट्य नाही. साहेबांनी म्हणलं पाहिजे हा कार्यकर्ता माझा आहे, याच्यात वजन आहे. हो, मी देवाचा आहे यात काही वैशिष्ट्य नाही. देवानी म्हणलं पाहिजे हा भक्त माझा आहे, याच्यात वजन आहे महाराज. आणि माझं म्हणायला शिका महाराज. माझं देवाला माझं म्हटल्यावर प्रेम असं सापं होतं. गाडी मोठे म्हणा, गाडी, बंगला, जमीन, बायको माझीच का, माझं म्हटल्यावर प्रेम असं. मग हे सगळं माझं म्हणण्यापेक्षा देवाला माझं म्हणायला शिका. देव माझा माझा माझा, देव माझा 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 माझा, देव माझा माझा मी देवाचा, माझा 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 मी देवा, माझा 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 देव माझा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा, सत्यमूर्ती सत्यमूर्ती
जो म्हणाला शिका महाराज. जन्म सारखा नाही, एकदाच आहे महाराज. कधी कधी होतं असं महाराज कीर्तनात, मी एखादं वाक्य बोलतो त्याचा लोक वेगळाच अर्थ काढतात. आणि ते असं बराच वेळ झाले. माझा मुंबईला कार्यक्रम होता आणि मी कीर्तनात म्हणलो जसं प्याराल तसं. वय जसं प्याराल, अरे यात काही चुकीचं आहे का? प्रमाणे शुद्ध बीजा आणि फळे रसाळ. मी कीर्तन झालो, खुर्चीवर बसलो, एक जण माझ्या जवळ आला ना, म्हणला महाराज बोला, तुम्ही हे बोललेच का? म्हणलं काय झालं? तो म्हणला जसं प्याराल तसं उभे. म्हणलं बरोबर तर आहे ना. तो म्हणतो साप चुकीचं आहे. ते म्हणलं झालं काय? तो म्हणला शेंगदाणा प्यारला, शेंगदाणा शेंगदाणा. टरफाला आलो कुठून? तुम्ही काय म्हणले? जे प्याराल. मग त्याचं म्हणणं काय होतं? शेंगदाणाला डायरेक्ट काय आला पाहिजे? असं कुठं असतं का? मी म्हणलं त्याच्या आतमध्ये तर शेंग नव्हतं. नाही नाही नाही, जे प्याराल. माझी अकलच बंद झाली. पण मी पण हुशारच आहे. त्याला म्हणलं तुला उत्तर पाहिजे देतो बाबा, टेन्शन घेऊ नको, पण तुला फुकट नाही उत्तर देणार. मला घरी चहा प्यायला नाही. गेलो त्याच्या घरी चहा प्यायला, त्याने कपात चहा आणला. म्हणलं फक्त चहा. तो माझ्याकडे असं पाहतच राहिला. तो मला महाराज फक्त चहाच आहे, खारी टोच बटर बिस्किट नाही आणलं. त्याला म्हणलं अरे फक्त चहा, कप कप, हा गप, कप नाही. तो म्हणतो महाराज कपाशिवाय कुठं चहा असतो का? मग म्हणलं बावळाटा, टरफलाशिवाय कुठं शेंगदाणा असतो? तो म्हणतो महाराज तुमच्या कुठं नादी लागतं. म्हणलं तुला पहिली अक्कल नव्हती का? अशी लोक असतात महाराज. आपण एक सांगितले की वेगळंच करतात महाराज. काय सांगता महाराज त्यांचं? असं करू नका महाराज. साधू संतांनी 750 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वी सांगून ठेवलं, त्यांचं ऐका. आणि जर ऐकलं नाही तर संत वर्णन करतात, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही या वायरचे आवाज 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 हिरवी हिरवी वायर. प्रबल द्या, प्रबल, बेस कमी करा. हा, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं सरते शेवटी बा काळ बांधून येईल. सरते शेवटी बा, सरते शेवटी बा काळ बांधून येईल. सरते शेवटी बा एका जनार्दनी आमचं काय बा जाईल. आमचं काय बा जाईल. काय बा जाईल. काय बा जाईल. काय बा जाईल. हे काय बा जाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी, हे पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा. पिंगळा महाद्वारी, हे पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी, हे पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा. पिंगळा महाद्वारी. वर्तमान घोटे तुमचे वर्तमान घोटे. 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 ठीक आहे ना, बोलो आम्ही वर्तमान घोटे. वर्तमान घोटे, वर्तमान घोटे. ठीक आहे ना, बोलो आम्ही वर्तमान घोटे. वर्तमान घोटे, वर्तमान घोटे तुमचे वर्तमान घोटे. 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 बोलो आम्ही वर्तमान घोटे. बोलो आम्ही वर्तमान घोटे. ठीक आहे ना, बोलो आम्ही वर्तमान घोटे. वर्तमान बोलो आम्ही वर्तमान घोटे. पिंगागे बाई पिंगागे, पिंगागे बाई पिंगागे.
घ्या ग कोणी सगळ्यांनी एक साथ टाळ्या वाजवायच्या हा एक टाळ्या टाळ्या एक साथ एक एक जाता जाता तुवन घ्या ग कोणी कुंकू 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 घ्या कोणी काळामध्ये 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 दादा दादा तुवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळामध्ये दादा दादा तुवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळामध्ये दादा दादा तुवन घ्या ग कोणी कुंकू कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी बोला कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामध्ये या शेजारनीनं या शेजारनीनं बरं नाही केलं बया मला पंढरीला नेलं ग 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 बया या शेजारीला या शेजारीला मला नाही केलं बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया ओम वागा सोम वागा प्रेम नगरा वारी सावध होती भजनी लागा देव करा कैवारी ए माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी ओम वागा सोम वागा प्रेम नगरा वारी सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी 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 महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी हे पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी हे पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा साधू संतांनी सांगितलेलं ऐका महाराज.